Namaskar. Today we will learn some important concepts which are used in geometry. That concepts are very important. The name of new topic is conditional statement and converse. Conditional statement and converse. In geometry, in M2, there are some statements in which there is a condition. It's called conditional statements. Geometrical language मध्ये statement which can be written in the form, in the if-then form are called conditional statement. म्हणजे जे स्टेटमेंट if-then फॉर्म मध्ये लिहिता येतात is called conditional statement. It is a definition of conditional statement. Statement which can be written in the if then form are called conditional statement. जर मी खूप अभ्यास केला तर मी चांगल्या मार्काने पास होईल. तर if then जर मी अभ्यास केला तर चांगल्या मार्काने पास होईल. याचं उलटं वाक्य करायचं ठरलं तर ते पुढे सांगतो मी तुम्हाला. हे जर तर म्हणजेच if then जे वाक्य जर तर मध्ये असतं त्याला कॉल्ड कंडिशनल स्टेटमेंट. स्टेटमेंट म्हणजे पार्ट ऑफ स्टेटमेंट फॉलोइंग इफ नंतर जे येतं इज कॉल्ड अँटीसेडंट. इफ नंतर जो भाग येतो इज कॉल्ड अँटीसेडंट. पार्ट ऑफ स्टेटमेंट फॉलोइंग इफ is called antecedent and part following then नंतर जे that is called consequent. जर मी अभ्यास केला it is a antecedent, तर मी चांगल्या मार्काने उत्तीर्ण होईल, that is a consequent. कळतंय का? जर नंतर येणाऱ्या वाक्याला antecedent आणि तर नंतर येणाऱ्या वाक्याला consequent म्हणतात. आता म्हणजे थोडक्यात इंग्लिश मध्ये इफ नंतर स्टेटमेंट पार्ट ऑफ स्टेटमेंट फॉलोइंग इफ इज कॉल्ड अँटीसेडंट. पार्ट ऑफ फॉलोइंग देन नंतर येणाऱ्या ज्या भागाला काय म्हणतात कॉन्सिक्वेंट म्हणतात. आता अँटीसेडंट आणि कॉन्सिक्वेंट तुम्हाला सगळ्यांना लक्षात आला असेल. अँटीसेडंट कोणाला म्हणायचं इफ नंतरच्याला अँटीसेडंट आणि देन नंतरच्याला कॉन्सिक्वेंट म्हणतात. फॉर एक्झाम्पल घेतो बघा, द डायगोनल्स ऑफ रोम्बस आर परपेंडिक्युलर बायसेक्टर ऑफ ईच अदर. रोम्बसचे डायगोनल जे असतात, रोम्बस आहे समजा ऑल फोर साइड्स कॉन्ग्रुएंट आणि याचे डायगोनल परपेंडिक्युलर बायसेक्टर ऑफ ईच अदर. म्हणजे ते एकमेकाला राईट अँगल पण करतात आणि बायसेक्ट म्हणजे एकमेकाचे दोन सारखे भाग पण करतात. हे दोन भाग सारखे, हे दोन भाग सारखे. डायगोनल्स ऑफ रोम्बस आर परपेंडिक्युलर बायसेक्टर ऑफ ईच अदर. याच्यामध्ये पुढं इफ देन नाहीये. म्हणजे कुणाचे डायगोनल रोम्बसचे, म्हणजे क्वाड्रिलेटरल रोम्बस असेल. इफ क्वाड्रिलेटरल इज रोम्बस देन डायगोनल्स ऑफ रोम्बस आर परपेंडिक्युलर बायसेक्टर ऑफ ईच अदर. मग आपण इफ देन मध्ये कसं लिहिता येईल कंडिशनल मध्ये, इफ द गिवन क्वाड्रिलेटरल इज अ रोम्बस then its diagonals are perpendicular bisector of each other. सोपं आहे एकदम. The diagonals of rhombus are perpendicular bisector of each other. हे if then मध्ये कसं लिहिणार, if the given quadrilateral is a rhombus then its diagonals are perpendicular bisector of each other. किंवा साधी गोष्ट आहे पहा, आणखी एक घेतो, opposite sides of parallelogram are congruent. Opposite sides of parallelogram are congruent. हे कसं लिहिणार, if quadrilateral is a parallelogram then its opposite sides are congruent. किंवा आणखी एक वाक्य, diagonals of rectangle are congruent. रेक्टँगल चे डायगोनल कॉन्ग्रुएंट असतात. डायगोनल ऑफ रेक्टँगल आर कॉन्ग्रुएंट. म्हणजे कसं लिहिणार, if quadrilateral is a rectangle then its diagonal are congruent. असं आपल्याला इफ आणि देन मध्ये लिहिता आलं पाहिजे. दॅट इज कॉल्ड कंडिशनल स्टेटमेंट.
part of following then a part following if part of statement चा जो भाग आहे following if is called antecedent आणि part of following then is called consequent. हे कळलं तुम्हाला? दोन तीन वाक्य सांगितले मी आता if then मध्ये म्हणजे कंडिशनल स्टेटमेंट मध्ये. ओके, आता याचा कॉन्व्हर्स पण लिहिता आला पाहिजे. जर मी अभ्यास केला तर मी चांगल्या मार्काने उत्तीर्ण होईल किंवा पास होईल. याचं उलट काय होईल? जर मला चांगले मार्क मिळवायचे, चांगल्या मार्काने उत्तीर्ण व्हायचं असेल तर मला अभ्यास करावा लागेल. जर आणि तर चे नंतरची वाक्य जर अदलाबदल केली, इफ वी इंटरचेंज स्टेटमेंट फॉलोइंग इफ एंड देन, so we get a new statement that is called converse of the our given statement. Means what? हे बघ, converse. If आता consequent, if नंतरच्याला consequent म्हणतात आणि then नंतरच्याला antecedent. उलट झालं माझ्याकडनं. if नंतर जे आहे त्याला म्हणतात antecedent आणि then नंतरचं जे consequent. If we interchange antecedent and consequent, if antecedent and consequent are interchanged, the resulting statement is called converse of the given statement. If we interchange antecedent and consequent, then the resulting statement is called converse of the given statement. म्हणजे फक्त काय करायचंय? antecedent, हेच एक्झाम्पल बघा. If the given quadrilateral is a rhombus, then its diagonals are perpendicular bisector of each other. if आणि then हे स्टेटमेंट वरती घ्यायचं आणि हे इकडे घ्यायचं, दोघं इंटरचेंज करायचे. हे दोघं इंटरचेंज झाले की आपल्याला जे मिळेल ते दॅट इज कॉल्ड कॉन्व्हर्स. आता बघा बघा, then नंतर कोण आहे याला आधी घ्यायचं. इज डायगोनल, इट्स म्हणजे कुणाचे डायगोनल? क्वाड्रिलॅटरलचे. Diagonals of quadrilateral are perpendicular bisector of each other. बघा बघा, if diagonals of quadrilateral are perpendicular bisector of each other, then it is a rhombus. किंवा then that quadrilateral is a rhombus. किती सोपं आहे, कळतंय का? if in a quadrilateral diagonals are perpendicular bisector of each other, then that quadrilateral is a rhombus. आता अजून एक उदाहरण पहा. opposite angles of parallelogram are congruent. Opposite angles of a parallelogram are congruent. शॉर्टकट समजून घ्या. opposite angles of parallelogram are congruent. ओके, हे कंडिशन मध्ये कसं लिहिता येईल? इफ बघा बरं का, इफ quadrilateral is a parallelogram, opposite angles of a parallelogram. If quadrilateral is a parallelogram, then its opposite angles are congruent. बरोबर का? If then conditional झालं. If quadrilateral is a parallelogram, जर quadrilateral parallelogram असेल, then its opposite angles are congruent. आता याचा कॉन्व्हर्स कसं होईल? इफ बरोबर का, इट्स म्हणजे कोणाचे? डायरेक्ट पॅरलल नाही घ्यायचं, क्वाड्रिलॅटरल. इफ इन इफ opposite angles of a quadrilateral are congruent, opposite angles of a quadrilateral are congruent, then that quadrilateral is a parallelogram. परत पहा,
opposite angles of parallelogram are congruent. म्हणजे काय म्हटलं मी if quadrilateral is a parallelogram then its opposite angles are congruent. हे झालं कंडिशनल स्टेटमेंट. याचा कॉन्व्हर्स काय झाला? हा जो भाग आहे नंतरचा याला अँटीसेडंट म्हणतो, देन नंतर याला कॉन्सिक्वेंट म्हणतो. याची आता बदल करायची. मग इट्स ऑपोजिट अँगल्स, इट्स म्हणजे कोणाचे? क्वाड्रिलॅटरलचे. ऑपोजिट अँगल्स ऑफ क्वाड्रिलॅटरल आर कॉन्ग्रुएंट. If opposite angles of a quadrilateral are congruent, then that quadrilateral is a parallelogram. अजून कॉन्व्हर्स काय लागला? कंडिशनल स्टेटमेंट आणि त्याचा कॉन्व्हर्स दोन्ही समजलं का? आता आणखी एक घेतो बघा उदाहरण वाटलं. डायगोनल्स ऑफ डायगोनल्स झालं ना? ऑन फोर साइड्स ऑफ rhombus are congruent. बघा बरं आता तोंडी सांग. इफ ऑल फोर साइड्स ऑफ rhombus are congruent. कोणाच्या कॉन्ग्रुएंट असतात? rhombusच्या. If quadrilateral is a rhombus, then its four sides are congruent. हे झालं कंडिशनल स्टेटमेंट. कॉन्व्हर्स काय होईल? If all four sides of quadrilateral are congruent, then it is a rhombus. Then that quadrilateral is a rhombus. असं लिहिता आलं पाहिजे. अँटीसेंडर आणि कॉन्सिक्वेंटची आदला बदल करता आले पाहिजे. दॅट इज कॉल्ड कॉन्व्हर्स. आज कॉन्व्हर्सचे बरेच गणिते घेतले. पुस्तकात पण आपले गणित आहेत, पहा तिथून घेऊन टाकतो लगेच. राईट द फॉलोइंग स्टेटमेंट 1.3 मध्ये या. सगळ्यांनी 1.3 पहा, पेज नंबर 11. राईट द फॉलोइंग स्टेटमेंट इन इफ देन फॉर्म. पहिला आकडा. द अपोजिट अँगल्स ऑफ द पॅरलोग्राम आर कॉन्ग्रुएंट. अपोजिट अँगल्स मला तुम्ही साइडचे घेतलं होतं का मग असे? अपोजिट अँगल्स ऑफ parallelogram are congruent. If quadrilateral is a parallelogram, then the opposite angles are congruent. बरोबर का? काय सांगितलं मी? If quadrilateral is a parallelogram, then opposite angles of a quadrilateral are congruent. असं म्हणा. Converse, opposite angles of a quadrilateral are congruent. If opposite angles of a quadrilateral are congruent, then that quadrilateral is a parallelogram. पुढचं पहा आणखी. The diagonals of rectangle are congruent. Diagonals of rectangle are congruent. If quadrilateral is a rectangle, then its diagonals are congruent. And converse, if diagonals of a quadrilateral are congruent, then that quadrilateral is a rectangle. Shortcut मारतो का तुम्ही? Quadrilateral is a rectangle, then its diagonals are congruent. Converse काय होईल? If diagonals of a rectangle are congruent, then that quadrilateral is a rectangle. तिसरं, तुम्ही प्रयत्न करा. राईट. प्रश्न दुसरा. राईट कॉन्व्हर्स ऑफ द फॉलोइंग स्टेटमेंट. The alternate angles formed by two parallel lines and their transversal are congruent. बरोबर का आता? The alternate angle formed by two parallel lines. Two parallel lines. आणि alternate angle कोणते असतात? हे वय असतात. Alternate angle formed by two parallel lines. The parallel lines is given. Alternate angles formed by two parallel lines and their transversal are congruent. आपल्याला कंडिशनल लिहायचं. सॉरी, कॉन्व्हर्स लिहायचं. कॉन्व्हर्स आधी आपल्याला कंडिशनल लिहावं लागेल. बरोबर आहे का? मग इथं म्हणणार इफ
alternate angles made by, आता पॅरलल शब्द नाही घ्यायचा, टू लाइन्स, alternate angle made by two lines and its transversal, नीट पहा, sorry what we have given, if the alternate angles formed by two parallel lines असं म्हणाले, if two lines are parallel, हे कंडिशनल स्टेटमेंट लिहितो मी आधी, मग कॉन्व्हर्स मी वापरतो. if two lines are parallel then, तिथली ओळ बघून लिहायची, then the alternate angles formed by two parallel शब्द काढायचे lines are congruent. Alternate angles formed by two lines and if their transversals are congruent. आणि हे वाक्य आधी घ्यायचं, the alternate angles formed by two lines and its transversal are congruent, then that two lines are parallel. पहिलं दुसरं वाक्य सेम आहे, फक्त पहिल्या वाक्यात पॅरलल शब्द अल्टरनेट अँगल कॉन्ग्रुएंट म्हटले आणि दुसऱ्या याच्यामध्ये इंटेरियर अँगल सप्लिमेंटरी म्हटले, देन इंटेरियर अँगल्स आर सप्लिमेंटरी असं येईल. ओके. तिसरं डायगोनल्स ऑफ रेक्टेंगल आर कॉन्ग्रुएंट. आता आपण मी लिहिलं होतं डायगोनलचं बघा, इफ वाक्य आधी कंडिशनल लिहा म्हणजे कॉन्व्हर्स करता येईल. इफ quadrilateral is a rectangle then its diagonal are congruent. हे झालं कंडिशनल. आता कॉन्व्हर्स लिहायचं आपल्याला. हे वाक्य आपण इफ नंतर लिहायचं. इफ diagonals of rectangle are congruent then it is rectangle diagonals of quadrilateral are congruent then that rectangle is listen carefully, diagonals of quadrilateral are congruent then, if diagonals of quadrilateral are congruent then that quadrilateral is a rectangle. ओके. म्हणजे तुम्ही आता 1.3 सोडू शकता. माझं वाक्याकडे नीट लक्ष द्या. ऐकता लिहिलं तरी चालेल, तुम्हाला उत्तर ऑटोमॅटिकली मिळून जाईल. आता आपण जातोय, म्हणजे आपण आता कंडिशनल स्टेटमेंट पाहिलं, कॉन्व्हर्स पाहिलं, त्यानंतर आता जातोय आपण थेरमकडे. थेरमच्या आधी आपण पोस्टुलेटकडे जातोय बघा, किंवा कंडिशनल स्टेटमेंटचे आणखी एक एक्झाम्पल आहे बघा. पुढचं एक्झाम्पल नंबर 2, इफ डायगोनल्स ऑफ क्वाड्रिलेटरल आर परपेंडिक्युलर बायसेक्टर ऑफ दॅट इज कॉन्व्हर्स. एक मिनिट, आपण आणखी गणित घेऊया. इफ अ नंबर इज अ प्राईम नंबर, हे झालं आपण कॉन्व्हर्स शिकवलेलं आहे. इथे एक एक्झाम्पल लिहून ठेवलेले आहे, बघा बरं, वाचा बरं ते एक्झाम्पल. If number is a prime number, बरोबर का? If the number is a prime number, then it is even or odd. खरं वाक्य काय आहे? That is the conditional statement. If a number is a prime, जर प्राइम नंबर असेल, then तर it is even or odd. तो even किंवा odd असू शकतो. म्हणजे दिलेला प्राइम नंबर हा even किंवा odd असेल. प्राइम नंबर म्हणजे काय? even म्हणजे काय? जिला 2 ने भाग जातो, नंबर डिव्हिजन बाय 2. ओके. निश्चयाचे भाग जातो, दॅट इज कॉल्ड इवन. राहिलेले ऑड 1 3 5 7 9 दॅट इज ऑड. इवन 2 4 6 8. and what is prime? Prime is number division by 1 and itself only. It is called prime number. बरोबर आहे. आणि 1 is not prime. First prime number is 2. It is a even prime. It is only one even prime. 2 is only one even prime. म्हणजे even if a number is a prime, दिलेली संख्या प्राइम नंबर असेल बघा, 2 3 5 7 11 13 17, these are the prime numbers. If number is a prime, then it is even or odd. ती even किंवा ह्या सगळ्या ऑड आहेत बघा. even म्हणजे दिलेली प्राइम नंबर ही even किंवा ऑड असते म्हणते. म्हणजे कॉन्व्हर्स काय होईल ते नंतर.
It is a even or odd method. Number is a even or odd. It can't be. Number is a even or odd. Then it is a prime number. Then it is a prime number. कळलं कॉन्व्हर्स? हे वाक्य आधी घेतलं, हे वाक्य नंतर घेतलं. फक्त आपण त्याची रचना व्यवस्थित करायची. आता मी मगाशी ते वाक्य घेतलं होतं. Diagonals of rhombus are perpendicular bisector of each other. If the quadrilateral diagonals of a rhombus is a perpendicular bisector, म्हणजे त्याच्यामध्ये आपण त्याचं कंडिशनल स्टेटमेंट काय घेतो? If a quadrilateral is a rhombus, if a quadrilateral is a rhombus, then its diagonals are perpendicular bisector of each other. असं वाक्य होतं. त्याचा कॉन्व्हर्स काय होता? Diagonals of quadrilateral are perpendicular bisector of each other. Diagonals of a quadrilateral are perpendicular bisector of each other. Then that quadrilateral is a rhombus. मग ओरिजिनल स्टेटमेंट आणि त्याचं कॉन्व्हर्स आलेलं स्टेटमेंट दोन्ही पण ट्रू आहेत. दोन्ही पण ट्रू आहेत. म्हणजे तुम्हाला रोम्बस दिला तर तुम्हाला लगेच कळलं पाहिजे डायगोनल्स परपेंडिक्युलर असतात आणि एकमेकाला बायसेक्ट करतात. आणि कॉन्व्हर्स काय? समजा तुम्हाला एक क्वाड्रिलॅटरल दिला त्याचे डायगोनल्स परपेंडिक्युलर पण येतात, बायसेक्टर पण येतात, तर तो डायगोनल हा तर तो क्वाड्रिलॅटरल हा रोम्बस असतो. हे बी स्टेटमेंट ट्रू आहे, हे पण ट्रू आहे. म्हणजे कंडिशनल स्टेटमेंट आणि त्याचा कॉन्व्हर्स दोन्ही ट्रू आहे. पण आता मी हे जे गणित घेतलंय हे कंडिशनल स्टेटमेंट आहे आणि हा त्याचा कॉन्व्हर्स आहे. हे स्टेटमेंट बरोबर आहे बघा. मी जेवढे नंबर मांडले हे सगळे प्राईम नंबर आहेत. हे एक तर इव्हन असेल नाही तर ऑड असेल. करेक्ट. पण याच्या उलट इफ नंबर इज इव्हन ऑर ऑड, दिलेली संख्या इव्हन असेल किंवा ऑड असेल तर ती प्राईम असते. दॅट इज फॉल्स. बघा बरं, इफ नंबर इज इव्हन, समजा मी घेतली इव्हन नंबर 4 इज इव्हन ऑर ऑड, 4 इज इव्हन, देन इट इज अ प्राईम नंबर. ही प्राईम आहे का? नो नो नो, इट इज नॉट प्राईम. It is divisible by 2. Okay? Suppose we take 15. If a number is even or odd, it is a odd number, but not prime. म्हणजे ह्या स्टेटमेंट मध्ये कंडिशनल स्टेटमेंट हे ट्रू आहे आणि त्याचं कॉन्व्हर्स हा मात्र फॉल्स आहे. याचा अर्थ असा की दिलेलं कंडिशनल स्टेटमेंट आणि त्याचा कॉन्व्हर्स हे काही स्टेटमेंटमध्ये दोघंही ट्रू असतात, काही मध्ये ते एक ट्रू आणि एक फॉल्स असतं. म्हणजे कॉन्व्हर्स हा ट्रू असेलच असे नाही. कळलं की? इट मे बी फॉल्स. ओके. नाव पॉस्टुलेट्स, त्याला गृहीतक म्हणतो. जी विधानं तुम्ही सत्य आहे असं मानणार आहात, सूर्य पूर्वेला उगवतो हे सत्य मानतो आपण. दॅट इज द पॉस्टुलेट. पॉस्टुलेट स्टेटमेंट्स ऑर प्रॉपर्टीज which are accepted by all. A statement which are accepted by all are called postulates. Is that clear? Postulate. Statements which are accepted by all are called postulate. Okay. Theorem. Properties prove. बघा, असे गुणधर्म prove logically. जे प्रॉपर्टीज लॉजिकली प्रूव्ह केल्या जातात दॅट इज कॉल्ड थेरम. काय म्हणायचं त्याला? थेरम म्हणायचं. थेरम. थेरम आला मराठीमध्ये प्रमेय म्हणतात. प्रॉपर्टी जे गुणधर्म तात्विक पद्धतीने सिद्ध केले जातात, विशिष्ट मांडणी करून जे गुणधर्म तात्विकपणे किंवा तात्विक बाबी असतील, पूर्वसिद्ध बाबी असतील याचा उपयोग करून सिद्ध केले जातात त्याला थेरम म्हणतात. थेरमाला म्हणतात प्रमेय. आपल्याला खूप थेरम पाहिजे पुढे. प्रॉपर्टीज प्रूव्ह लॉजिकली आर कॉल्ड थेरम. आता द लॉजिकल आर्ग्युमेंट, अरेंजमेंट किंवा आर्ग्युमेंट म्हणा, मेड टू प्रूव्ह
लॉजिकली जी मांडणी केली जाते, जो आर्ग्युमेंट केलं जातं लॉजिकली, दॅट इज कॉल्ड टू प्रूव्ह. कळतंय का? द लॉजिकल आर्ग्युमेंट मेड टू प्रूव्ह अ थेरम. प्रमेय सिद्ध करायला जी लॉजिकली मांडणी केली जाते, जी पद्धतशीर मांडणी केली जाते, विविध गुणधर्माचा वापर करून आपण जे सिद्ध करतो त्याला म्हणतात टू प्रूव्ह. इज कॉल्ड टू प्रूव्ह नाही, प्रूफ म्हणतात त्याला. काय म्हणतात त्याला? प्रूफ म्हणतात. प्रूफ. प्रूफ म्हणजे सिद्धता. सिद्धता. विविध गुणधर्माचा आणि गुणधर्माचा उपयोग करून, गृहीतक गुणधर्म यांचा उपयोग करून जी आपण मांडणी करतो आणि ते सिद्ध करतो त्याला म्हणतात सिद्धता. आता जो अँटीसेडंट पार्ट आहे, जर नंतरचा, इफ नंतरचा, त्याला गिव्हन पार्ट असं म्हटलं जातं. गिव्हन. अँटीसेडंटला हा दुसरा शब्द काय समजायचा? गिव्हन. आणि कॉन्सिक्वेंट, तर नंतर जे आहे त्याला म्हणायचं टू प्रूव्ह. पार्ट टू बी प्रूव्ह, शॉर्टकट टू प्रूव्ह. गिव्हन आणि टू प्रूव्ह. गिव्हन म्हणजे काय? अँटीसेडंट. आणि याला काय म्हणायचं? कॉन्सिक्वेंट. गिव्हन म्हणजे दिलेलं, पक्ष म्हणतात मराठीत त्याला. आणि टू प्रूव्ह म्हणजे साध्य, जे दाखवायचे ते. आणि प्रूफ म्हणजे सिद्धता. या 4-5 कन्सेप्ट अतिशय महत्वाचे आहेत. बिकॉज बाय युजिंग दॅट कन्सेप्ट वी हॅव टू प्रूव्ह मोर थेरम्स. ओके. नाउ देर आर सम युक्लिड्स पोस्टुलेट्स आर गिव्हन बिलो. आपल्या पुस्तकामध्ये आता ते वाचून दाखवतो मी तुम्हाला. बरेच पोस्टुलेट दिलेले आहेत बघा. पोस्टुलेट. त्या पोस्टुलेट मध्ये ठीक आहे, आपण असं करूया, पुढच्या तासात ते पोस्टुलेट तुम्हाला मी सांगतो. पोस्टुलेट आणि 2 प्रकारच्या 2 टाइप्स ऑफ प्रूफ आहेत. प्रूफ लॉजिकल आर्ग्युमेंट मेड टू प्रूफ अ थेरम. 2 टाइप्स. देर आर 2 टाइप्स ऑफ प्रूफ. वन इज डायरेक्ट अँड अदर इज इनडायरेक्ट प्रूफ. डायरेक्ट प्रूफ अँड इनडायरेक्ट प्रूफ. ही बाकीचं आपण पुढच्या तासाला पाहूया. धन्यवाद.